भरपूर लोकांना एक प्रश्न पडतो, की शिवाजी महाराजांनी आपली राजधानी राजगडावरून रायगडावरती का हलवली? जेव्हा स्वराज्याची सुरुवात महाराजांनी केली, तेव्हा त्या 15-16 वर्षाच्या एका ध्येयवेड्या तरुणाला राजगड पुरेसा होता. म्हणजे तो राजगडावर अशी सपाट जागा कुठे नाहीये. रायगड हा असा किल्ला आहे, की जो एक स्वतंत्र डोंगर आहे. म्हणजे फक्त इथून समुद्रकिनारा जवळ आहे. त्यामुळं महाराजांनी समुद्रात किल्ल्यांची दुर्ग साखळी समुद्रात तयार केली आणि म्हणजे राजधानी संरक्षित केली. नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी आत्ता आहे दुर्गेश्वर रायगडावरती आणि रायगडाचा आपल्याला इतिहास जाणून घ्यायचा झाला तर डिसेंबर 1655ला शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी केली आणि चंद्रराव मौर्याचा पराभव करून त्यांनी जावळी स्वराज्यात सामील करून घेतली. आणि त्यावेळी चंद्रराव हा जावळीवरून रायरी येथे आला, कारण की रायरीचा किल्ला तेव्हा त्याच्या ताब्यात होता. तो त्यामुळे रायरीच्या किल्ल्यावर आला आणि त्याचा भाऊ होता तो प्रतापराव, तो आदिलशहाकडे गेला. तर शिवाजी महाराजांनी साधारणपणे एप्रिल 1656ला रायरीवर स्वारी करायचं ठरवलं. तर ते एप्रिल 1656ला रायरीच्या पायथ्याशी आले. तेव्हा त्यांच्यासोबत हैबतराव शिळीमकर होते. तर हैबतराव शिळीमकर यांनी चंद्ररावासोबत काही समझोता केला आणि चंद्रराव शरण आला आणि महाराजांना रायरीचा किल्ला हा मे 1656 रोजी मिळाला. तर ज्या दिवशी रायरीचा किल्ला स्वराज्यात आला तो दिवस होता साधारणपणे अक्षय तृतीया, वैशाख शुद्ध तृतीया हा शुभ दिवस. या शुभ दिवशी रायरी हा स्वराज्यात आला, त्यामुळे महाराजांच्या मनात त्याचं एक वेगळं स्थान नक्कीच निर्माण झालं असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा महाराजांनी रायरी घेतला तेव्हा शिवाजी महाराज या रायरीच्या किल्ल्यावरती नक्की आले असतील. आणि हा किल्लासुद्धा त्यांच्या मनात भरला असेल. म्हणजे गडावर बऱ्यापैकी सपाटी आहे आणि स्वतंत्र असा एक डोंगर आहे. बेलाग, दोन बाजूंना काळ आणि गांधारी नद्या, परत आजूबाजूला आसपास म्हणजे जोडून कोणताच डोंगर नाही. त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने एकदम भक्कम असा इथं किल्ला होऊ शकतो असं त्यांनी हेरलं असावं. तर सभासद याबद्दल सांगतो की राजा खासा जाऊन पाहता गड बहुतच खोटं, गडाचे कडे तासेल्याप्रमाणे 1.5 गाव उंच, पर्जन्यकाळी कड्यावर गवतसुद्धा उगवत नाही. या पृथ्वीवर दौलताबादसुद्धा चकोट खरा, परंतु तो उंचीने थोडका. तर दौलताबादहून दशगुणी उंच असा देखोनी बोलले आणि संतुष्ट झाले. आणि महाराज बोलले की तख्तास हाच गड करावा. म्हणजे शिवाजी महाराजांनी सुद्धा हेरलं होतं की रायरीचा हा किल्ला उद्या कदाचित आपल्याला राजधानी जर राजगडावरून रायगडावर आणायची तर योग्य पर्याय ठरू शकतो. 1660च्या नंतर कधीतरी रायरीचं बांधकाम हे म्हणजे सुरू झालं असावं आणि त्याबद्दल काही तपशील नोंदी काहीच आढळत नाहीत. महाराजांनी या रायरीचं रायगड करण्याआधी किंवा राजधानी इकडं आणण्याआधी या रायरीचं महत्त्व महाराजांसाठी काय होतं हे जर जाणून घ्यायचं झालं तर 1665-66ला जेव्हा मिर्झा राजा जयसिंग आपल्या स्वराज्यावर चालून आला आणि महाराजांना नाईलाजाने तो अपमानास्पद पुरंदराचा तह करावा लागला, तेव्हा त्यांनी सिंहगड, पुरंदर आणि बाकीचे हे बेलाग किल्ले त्या जयसिंगाला दिले, खानाला दिले, मुघलांना दिले. परंतु हा रायरीचा किल्ला इथं किल्ला नव्हता, बांधकाम चालू असेल माहीत नाही, परंतु हा किल्ला महाराजांनी तेव्हा मुघलांना त्या तहात दिला नाही. याच्या आसपासचा तळगडसुद्धा याच्या जवळपास आहे किंवा ह्या रायरीच्या परिसरातला मुलखातला कोणताच किल्ला महाराजांनी मुघलांना त्या तहात दिला नाही. त्यावरून आपल्याला या रायरीचं महत्त्व अधोरेखित होतं. साधारणपणे 1672मध्ये कधीतरी शिवाजी महाराजांनी आपला जो कारभार आहे तो राजगडावरून रायगडाकडे हलवला आणि जवळपास 2 वर्षांनीच म्हणजे 6 जून 1674ला या रायगडावरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. एक अद्वितीय सोहळा पार पडला. म्हणजे अखिल हिंदुस्थानातला पहिला स्वातंत्र्य दिन आपण म्हणू शकतो असा एक अवर्णनीय आणि सुंदर सोहळा या रायगडावर पार पडला. तर या सगळ्यांचा साक्षीदार हाच रायगड आहे. आणि पुढे अजून जेव्हा महाराज दक्षिण दिग्विजयासाठी जिंजीला गेले तेव्हासुद्धा स्वराज्यवृद्धी याच रायगडाने पाहिली. आणि राज्याभिषेकानंतर जेव्हा पाचारच्या कोटात आऊसाहेबांनी आपला शेवटचा श्वास घेतला तेव्हासुद्धा या रायगडाला खूप दुःख झालं असेल. आणि शेवटी
3 एप्रिल 1680ला या स्वराज्याचा तेजोभास्कर याच रायगडावरती मावळला. त्यामुळे या रायगडाचं अनन्यसाधारण असं महत्त्व मराठ्यांच्या इतिहासात आहे. तर भरपूर लोकांना एक प्रश्न पडतो की शिवाजी महाराजांनी आपली राजधानी राजगडावरून रायगडावरती का हलवली. राजगडावरून जवळपास महाराजांनी 25 ते 26 वर्ष कारभार केला. म्हणजे महाराजांचं शेवटपर्यंत वय होतं 50 वर्ष. तर त्यातली 25 वर्ष म्हणजे अर्ध आयुष्य महाराजांनी राजगडावर काढलं. मग महाराजांना ती राजधानी राजगड बदलून रायगड करण्याची गरज का वाटली असावी. तर आपण तेच जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर जेव्हा स्वराज्याची सुरुवात महाराजांनी केली, म्हणजे स्वराज्य उभारणीला सुरुवात केली, तेव्हा त्या 15-16 वर्षाच्या एका ध्येयवेड्या तरुणाला राजगड पुरेसा होता. म्हणजे तिथून राज्यकारभार करणं पुरेसं होतं. आणि मराठ्यांची ताकद जी सह्याद्रीत होती, मावळात होती, तर राजगड हा मावळात होता. आणि आसपासच्या परिसरातील बरेच मावळे त्यावेळी आपल्या सैन्यात होते. तर तेव्हा म्हणजे राजगड सोयीचा होता. परंतु जेव्हा मिर्झा राजा जयसिंग स्वराज्यावर चालून आला आणि पुरंदरावर त्याने हल्ला केला, तेव्हा मुघल सैन्य हे राजगडाच्या जवळपास पायथ्याला चिकटलं होतं, लगडलं होतं. तर हा धोकासुद्धा महाराजांनी ओळखला होता. आणि अजून एक गोष्ट, राजगडावर आपण बघितलं तर असं सपाट माथा कुठे नाही आहे. म्हणजे स्वराज्याचा कारभार वाढत होता. त्यामुळे वेगवेगळ्या मोठमोठ्या इमारती बांधायची गरज होती. म्हणजे कारखाने, इमारती बांधण्यासाठी राजधानीवर जागा हवी होती. परंतु राजगडावर अशी सपाट जागा कुठे नाही आहे. तर महाराजांनी जेव्हा रायरी बघितला असेल, तेव्हा त्यांना या रायरीवरती भरपूर सपाट मोकळी जागा आहे, जिथं कार्यालय किंवा इमारती बांधता येतील. तर हे एक कारण झालं. तर राजगडाला आपण बघितलं तर राजगडाच्या आसपास म्हणजे तोरण्याकडून आपण जेव्हा राजगडला येतो, तो भुतुंडीची जी खिंड आहे, तर त्या खिंडीतून राजगडावर येणं सोपं आहे. म्हणजे पूर्ण चढावं लागत नाही किंवा त्या मानाने डोंगर चिकटलेला आहे. पलीकडच्या बाजूला पण तसंच आहे, सोयळामाचीच्या मागच्या बाजूला. तर रायगड हा असा किल्ला आहे की जो एक स्वतंत्र डोंगर आहे. म्हणजे फक्त पाचाडची खिंड, तिथून तो पलीकडचा भाग वेगळा झाला आहे. आणि इकडं पण स्वतंत्र असा रायगड आहे. म्हणजे त्याला आसपास कोणताच डोंगर चिकटलेला नाही आहे. आणि आजूबाजूला काळ आणि गांधारी या 2 नद्यांचं संरक्षण या रायगडाला आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे रायगड हा किल्ला पुणे, मुंबई किंवा सातारा या त्या काळच्या महत्त्वाच्या ठाण्यांपासून जवळपास समान अंतरावर आहे. म्हणजे थोडा 40-50 किलोमीटर इकडं तिकडं असेल. आणि रायगड हा महाडच्या जवळ आहे. म्हणजे महाडपासून रायगड जेमतेम 25 किलोमीटर एवढं अंतर आहे. आणि महाड हे त्या काळचं बंदर होतं. तर तिथून व्यापार चालायचा. तर त्या व्यापाराला म्हणजे पायबंद घालण्यासाठी किंवा तिथून महसूल गोळा करण्यासाठी महाराजांनी रायगड राजधानी निवडला. आणि इथून समुद्रकिनारा जवळ आहे. त्यामुळं महाराजांनी समुद्रात सिंधुदुर्ग, परत विजयदुर्ग तिकडं मालवणमध्ये झाले, परत इकडं आपला पद्मदुर्ग असेल, सुवर्णदुर्ग, असे भरपूर किल्ले, कुलाबा, असे भरपूर किल्ले उभारले. आणि किल्ल्यांची दुर्ग साखळी समुद्रात तयार केली आणि संरक्षित म्हणजे राजधानी संरक्षित केली. तर हे एक अजून कारण झालं. आणि अजून एक म्हणजे रायगडाच्या आजूबाजूला भरपूर किल्ले आहेत. म्हणजे सोनगड झाला, मानगड झाला, चांभारगड झाला, परत इथं कोकणदेवा, परत मागं आपला राजगड, तोरणा, परत पलीकडे सिंहगड आहे, परत इकडे प्रतापगड झाला, मंगळगड झाला, तर इत्यादी. आणि इकडे तळगड मागच्या बाजूला. तर एवढ्या किल्ल्याने वेढलेला रायगड म्हणजे तिथं शत्रूने येणं म्हणजे खरंच खूप जिकिरीचं म्हणजे खूप अशी दुर्मिळ गोष्ट होती. त्यामुळं एवढा सुरक्षित किल्ला महाराजांना दुसरा कुठला मिळणार नव्हता राजधानीसाठी. त्यामुळं हे एक कारण होतं की महाराजांनी राजगडावरून रायगडला राजधानी हलवली. अजून एक गोष्ट की रायगडावर महाराजांच्या कोणत्याच जवळच्या माणसाचं किंवा आत्पेष्टाचं रक्त सांडलं नव्हतं. कोणती लढाई झालेली नव्हती, रक्तरंजित लढाई. म्हणजे आपण प्रतापगड बघितला, तिथे लढाई झाली होती. परत सिंहगडावर लढाई झाली होती, पुरंदरला लढाई झाली होती. राजगडावर सुद्धा म्हणजे बघितलं तर शत्रू आला होता. नवीन गोष्ट सुरू करताना एकदम आपण एखादी पवित्र किंवा काही चुकीची गोष्ट किंवा काही निगेटिव्ह नसेल ती गोष्ट बघतो, ती सुद्धा महाराजांनी हा पण विचार केला असेल. त्यामुळं हे एक कारण आहे की महाराजांनी रायगड हा राजधानीसाठी निवडला. आणि महाराजांनी जेव्हा राजधानी रायगडावर बनवायचं ठरवलं, तेव्हा महाराजांनी गडाला चौफेर तटबंदी बांधली, जागोजागी बुरुज बांधले.
आणि हा जो रायगड आहे तो एकदम बेलागानी भक्कम बुलंद करून घेतला. आणि म्हणजे शत्रू स्वप्नात सुद्धा रायगडावर येण्याचा विचार करू शकत नाही, असा महाराजांनी रायगड करून घेतला. तर ही बऱ्यापैकी जी कारणं आहेत, जी मला वाटली की म्हणजे राजगडावरून राजधानी रायगडावर का हलवली? तर तर ही कारणं आपण बघितली किंवा या ज्या गोष्टी आहेत, या गोष्टींमुळं महाराजांनी राजगडावरून रायगडावर आपली राजधानी हलवली आणि इथं महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील सगळ्यात सगळ्यात मोठ्या गोष्टीचा, महत्त्वाच्या गोष्टीचा साक्षीदार बनण्याचं भाग्य हे रायगडाला लाभलं. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जिजाऊ, जय शिवराय.